तर परत सॉरी फॉर ब्रेक. तर आज थर्मोकेमिस्ट्री आपण एकदम फास्ट रिवाईज करणार आहे. थर्मोकेमिस्ट्रीमध्ये म्हणजे हे व्हिडिओ बघा आणि लगेच क्वेश्चन सॉल्व करा. ह्याच्यामध्ये फक्त हे केल्याच्यानंतर फक्त क्वेश्चन होतील. तर पहिला टॉपिक आहे स्टँडर्ड एन्थॅल्पी. स्टँडर्ड एन्थॅल्पी काय असते? स्टँडर्ड एन्थॅल्पी म्हणजे एखादा जर गॅस असेल तर वन बार पार्शियल प्रेशरवर, जर लिक्विड असेल तर 1 बार प्रेशरवर, आणि सॉलिड म्हणजे सोल्युशनसाठी 1 मोलर किंवा 1 मोलल कॉन्सन्ट्रेशनवर जे त्याच्यामधलं हीट कॉन्टेंट त्याला स्टँडर्ड एन्थॅल्पी, स्टँडर्ड मोलर एन्थॅल्पी असं म्हणतात. तर स्टँडर्ड एन्थॅल्पीमध्ये वेगवेगळे टाईप आहेत. तर पहिले टाईप एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशनमध्ये एक मोल बनण्यासाठी लागणारी जे हीट चेंज आहे, ज्याच्या म्हणजे एक मोल बनताना जितकी हीट रिलीज किंवा ॲब्झॉर्ब केली त्याला मोलर एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणतात. एक मोल बनण्यासाठी. आता ह्याच्यामध्ये हे एक लक्षात ठेवा, म्हणजे समजा आता एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन असलं आणि एन्थॅल्पी ऑफ कंबशन असलं, प्रेसिपिटेशन वगैरे सगळेच आहेत. तर त्याच्यामध्ये जे सेकंड वर्ड येईल ते 1 मोल असेल. म्हणजे कंबशन व्हायला तर कंबशन ज्याचं व्हायला ते 1 मोल असेल. फॉर्मेशन व्हायला तर 1 मोल ज्याचं असेल ते फॉर्म व्हायला. तर एक मोल बनण्यासाठी जितकी एनर्जी रिलीज किंवा ऑब्झर्व व्हायली त्याला मोलर एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणतात. आता एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन आणि एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन काढता येते. ते कसं काढतात की स्टॉइकोमेट्रिक कोएफिशियंट जे प्रोडक्टमध्ये आहे, ज्या आपण सबस्टन्स बघत आहे त्याचं स्टॉइकोमेट्रिक कोएफिशियंट इंटू त्याचं डेल्टा एच ऑफ फॉर्मेशन, म्हणजे त्यानं बनताना हीट किती रिलीज करते ते, मायनस आता सेम स्टॉइकोमेट्रिक कोएफिशियंट इंटू एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ रिॲक्टंट. आता रिॲक्टंट बनताना जेवढी हीट घेते, बनताना जेवढी हीट रिलीज करते तेवढीच हीट दिल्यावर ते ब्रेक होईल. मग इथं मायनस आणि डेल्टा एच ऑफ फॉर्मेशन हे आता ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये जास्त जागी प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट आहे. फक्त एकदम एंडला रिॲक्टंट मायनस प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट. ह्याच्यानंतर आहे हेस लॉ. आता हेस लॉ काय असते? हेस लॉ म्हणजे आता ते जनरलच आहे. हेस लॉ म्हणजे काय म्हणते, ए प्लस बी जर बनवून सी बनवत असलं तर तुम्ही ए प्लस झेड इक्वल टू एक्स बनवा प्लस वाय इक्वल टू सी बनवा. तर ह्याच्यामध्ये जे डेल्टा एच असेल तेच ह्याच्यामध्ये डेल्टा एच असेल. आता हे तर खरं म्हणजे लॉमध्ये नसायला पाहिजे, कारण हे जे एच आहेत एन्थॅल्पी आहे ते स्टेट फंक्शन आहे, फक्त इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड करतात. तर ह्या दोन्हीमध्ये डेल्टा एच सेमच असते. हेच लॉ सांगते. फक्त क्वेश्चनमध्ये वगैरे ते कसं यूज करतात, ए प्लस बी गिव्ह सी असं जर असलं तर आपल्याला ह्याचं जर काढायचं असलं तर ते 2-4 अजून इक्वेशन देतात. ए प्लस डी इक्वल्स टू ए प्लस बी वगैरे असं टाईपमध्ये काय देतात आपल्याला. फक्त ॲड करून हे असे कटतात दुसरे वगैरे, ते काटून ए प्लस बी इक्वल टू सी असं भेटून जाते. म्हणजे समजा आता ए प्लस डी इक्वल टू झेड असलं तर इथं असेल झेड प्लस बी इक्वल टू सी. आता ह्या दोनला ॲड केलं, जसं मॅथमध्ये असेल झेड कटलं आणि इथं बी नाही, समजा झेडच दिलं आहे ना, झेड कटलं आणि इथं सी प्लस डी आहे, डी कटलं, तर ए प्लस बी इक्वल टू सी अशामध्ये मग हेच लॉ यूज करतात. मग त्याच्यानंतर आहे एन्थॅल्पी ऑफ कम्बशन. आता एन्थॅल्पी ऑफ कंबशन नंतर आलं म्हणजे एक मोलचं कंबशन करायला. मग त्याच्यामध्ये O2 किती लागू ते NO2, समजा जितके O2 लागले तितके लागले, फक्त एक मोलचं कंबशन झालं पाहिजे. आता ह्याच्यामधून हे कसं काढतात, म्हणजे डेल्टा एच ऑफ कंबशन कसं काढतात? ह्याचं कंबशन काढण्यासाठी हे जे प्रोडक्ट आहे त्याच्या फॉर्मेशन बनताना निघलेली हीट म्हणजे डेल्टा एच ऑफ फॉर्मेशन जे क्वेश्चनमध्ये दिलेलं असते, स्टॉइकोमेट्रिक कोएफिशियंटनं मल्टिप्लाय करूनच द्यावं लागते. तर इथं ए पकडायचं स्टॉइकोमेट्रिक कोएफिशियंट, आणि मायनस डेल्टा एच ऑफ फॉर्मेशन ऑफ रिॲक्टंट. म्हणजे रिॲक्टंट जेव्हा रिॲक्ट करणार होता त्या टाईमला ज्यानं तितकी आपल्याला एनर्जी दिली तीच ही एनर्जी असते. ह्या दोन मायनस केलं, इथे प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट, तर बनते डेल्टा एच ऑफ कंबशन. त्याच्यानंतर आहे एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन. काय स्टँडर्ड जर म्हणायला गेलं तर एक मोल जे सोल्यूट आहे, एक मोल सोल्यूट जेव्हा एखाद्या म्हणजे एक गिवन व्हॉल्यूममध्ये जेव्हा डिसोसिएट होतो कम्प्लिटली नाही, जेवढं डिसोसिएट ज्या टाईमला आपण कॅल्क्युलेट करायला त्या टाईमला जितकं डिसोसिएट झाला त्या टाईमला जितकी एनर्जी रिलीज झाली त्यालाच म्हणतात एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन. एन्थॅल्पी ऑफ सोल्युशनवर सहसा काही क्वेश्चन असतात. एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन हे असते म्हणजे एक मोल स्टँडर्ड आहे, एक मोल
पाण्यामध्ये किंवा कोणत्याही दुसऱ्या एखाद्या सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होताना निघालेली एनर्जी म्हणजे एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन. मग त्याच्यानंतर आहे एन्थॅल्पी ऑफ हायड्रेशन. एन्थॅल्पी ऑफ हायड्रेशन म्हणजे काय, म्हणजे जर एन्थॅल्पी ऑफ हायड्रेशन म्हणजे 1 मोल जर रिॲक्टंट असला त्यांना हायड्रेट बनवायला किती लावते. जर समजा आता CU असला प्लस NH2 असले आणि ते मग CU.5H2 जर असं बनवत असलं तर ह्या टाईमला बघा हे हायड्रेट बनवणं म्हणतात त्याला. तर हे बनल्याच्या नंतर किती एनर्जी रिलीज केली त्यालाच म्हणतात हेट ऑफ काय म्हणतात एन्थॅल्पी ऑफ हायड्रेशन म्हणतात. असेच वेगवेगळे जे हायड्रेट बनवतात सगळे मेटल्स वगैरे त्याला हेट ऑफ एन्थॅल्पी ऑफ हायड्रेशन म्हणतात. त्याच्यानंतर येते एन्थॅल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन. न्यूट्रलायझेशनची एन्थॅल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन म्हणजे 1 ग्रॅम इक्वलंट ॲसिड प्लस बेस तर असलं पाहिजे किंवा 1 मोल H2O बनताना जितकी हीट रिलीज झाली त्याला म्हणतात एन्थॅल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन ॲसिड बेस रिॲक्शनमध्ये. आता ह्याच्यामध्ये हे एक लक्षात ठेवायचं आहे की जे स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस असतात, स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसची जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा एन्थॅल्पी ऑफ हे लक्षातच ठेवावं लागेल. म्हणजे 13.7 किलो कॅलरी पर मोल म्हणजे 1 मोल स्ट्रॉंग ॲसिड 1 मोल म्हणण्याचा अर्थ एक नॉर्मल पकडा. म्हणजे एक नॉर्मल म्हणजे 1 मोल त्याच्यातून H+ आले पाहिजे आणि 1 मोल OH- असले पाहिजे. मग ते जर 0.5 मोलवर तुम्ही H2SO4 घेतले तरी चालते कारण त्याच्यामध्ये 2 Hचे मॉलिक्यूल असतात तसंही चालते. एक तर -13.7 किलो कॅलरी पर मोल किंवा जूलमध्ये जर घ्यायचं असलं तर -57.1 किलो जूल पर मोल असं असू शकते. म्हणजे ॲसिड स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसमध्ये. आणि जर वीक ॲसिड वीक बेस असलं तर त्याच्यामध्ये डेल्टा H ह्या दोन्हीपेक्षाही कमी असेल. म्हणजे जर एखाद्या क्वेश्चनमध्ये बाकी सगळ्या व्हॅल्यू ह्याच्यावर मोठ्या असतील आणि ती एकच जी आहे ती छोटी असेल तर ते ओळखायचं की वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस किंवा वीक ॲसिड वीक बेससोबत रिॲक्शन चालू आहे. स्ट्रॉंग नाही त्याच्यात कोणती तर एक स्ट्रॉंग नाही कारण ते कम्प्लिटली डिसोसिएट होत नाही. तर आता त्याच्यानंतर आहे एन्थॅल्पी ऑफ आयनायझेशन. एन्थॅल्पी ऑफ आयनायझेशन म्हणजे काय, आता आपण एखादं जर पाण्यात वगैरे टाकलं कोणताही आयोनिक किंवा वीकली कोव्हॅलंट मॉलिक्यूल वगैरे तर तो आयन्समध्ये ब्रेक व्हायला किती एनर्जी रिलीज करतो किंवा घेतो त्यालाच म्हणतात एन्थॅल्पी ऑफ आयनायझेशन. म्हणजे समजा आता HCN आहे तर तो H+ आणि CN- बनवायला काहीतरी एनर्जी रिलीज केली H1 पकडा आणि त्याच्यानंतर हे H+ आणि HCN बनवायला जितकी एनर्जी रिलीज करेल त्यालाच म्हणतात एन्थॅल्पी ऑफ आयनायझेशन. म्हणजे आता आयन्समध्ये ब्रेक झाले की तर ह्याला म्हणतात एन्थॅल्पी ऑफ आयनायझेशन. त्याच्यानंतर एन्थॅल्पी ऑफ ट्रान्झिशन. एन्थॅल्पी ऑफ ट्रान्झिशन म्हणजे काय, एन्थॅल्पी ऑफ ट्रान्झिशन म्हणजे 1 मोलचं कन्व्हर्जन होताना म्हणजे 1 मोल ग्राफाईट 1 मोल डायमंडमध्ये बनताना जितकी एनर्जी रिलीज किंवा ॲब्झॉर्ब झाली त्याला म्हणतात एन्थॅल्पी ऑफ ट्रान्झिशन. आणि एन्थॅल्पी ऑफ प्रेसिपिटेशन. आता बघा एन्थॅल्पी ऑफ ट्रान्झिशन एन्थॅल्पी ऑफ प्रेसिपिटेशन एंडिंगला काय पहिले ट्रान्झिशन मग प्रेसिपिटेशन. म्हणजे 1 मोलचं ट्रान्झिशन होताना जितकी एनर्जी रिलीज किंवा ॲब्झॉर्ब झाली त्याला एन्थॅल्पी ऑफ ट्रान्झिशन. आणि एन्थॅल्पी ऑफ प्रेसिपिटेशन म्हणजे 1 मोल प्रेसिपिटेट बनताना एनर्जी किती रिलीज किंवा ॲब्झॉर्ब झाली त्याला म्हणतात एन्थॅल्पी ऑफ प्रेसिपिटेशन. त्याच्यानंतर आहे म्हणजे एक छोटा टॉपिक म्हणजे फॉर्मेशन ऑफ आयन्स म्हणजे एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ आयन्स म्हणू शकतो आपण त्याला. तर ह्याच्यामध्ये बघा कोणताही जर फॉर्मेशन ऑफ आयन्स कोणताही एखादा आयोनिक कंपाऊंड असला समजा H2SO4 वगैरे आहे किंवा KOH वगैरे आहे तर हे बनला K+ आणि OH- मध्ये. हे आता ब्रेक झालं की ह्याचे आयन्स बनले तर ह्याच्याहून आपल्याला एन्थॅल्पी ऑफ आयनायझेशन म्हणजे आता हे आयन्समध्ये हेच आहे जे एन्थॅल्पी ऑफ आयनायझेशन आहे का त्याचं ॲप्लिकेशन टाईपच आहे. एकही समजू शकता फक्त ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे की हे वीकसाठी असते सहसा आणि हे स्ट्रॉंगसाठी फॉर्मेशन ऑफ आयन्स आणि हे एन्थॅल्पी ऑफ आयनायझेशन. तर ह्याच्यामध्ये KOH आणि आता ह्याच्यामध्ये कसं काढायचं एन्थॅल्पी ऑफ आयनायझेशनला इक्वल टू काय असते हे बनल्याच्या नंतर एनर्जी किती रिलीज केली हे बनल्याच्या नंतर एनर्जी किती रिलीज केली दिलेलं असते क्वेश्चनमध्ये आहे तसंच टाकायचं. आणि हे ना तुटायला किती एनर्जी घेतली म्हणजे हे डेल्टा Hचं प्लस समेशन डेल्टा आता समेशनची गरज नाही तसं डेल्टा H OH- आणि मायनस डेल्टा H ऑफ फॉर्मेशन ऑफ हे फॉर्मेशन आहेत बरं डेल्टा H जे आहे तर सुरुवातीचे ते फॉर्मेशनचे आहेत आणि KOHचं हे मायनस केल्यावर येते. आता म्हणजे ह्याच्यामध्ये स्टॉक कोएफिशियंटवर डिपेंड असते. आता A2B असलं तर 2A + B बनत म्हणजे 2 टाइम्स डेल्टा H फॉर्मेशन ऑफ A
प्लस डेल्टा एच फॉर्मेशन ऑफ बी मायनस डेल्टा एच फॉर्मेशन ऑफ ए टू बी, असं काहीतरी असेल एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. आता हे लास्ट टॉपिक आहे एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. आपण कसं काढतो, काय म्हणतात, एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन कसं काढतो, बॉन्ड एन्थॅल्पीजना. आता ह्याच्यामध्ये येते रिॲक्टंट मायनस प्रोडक्ट. मी बोलायला तुझ्याकडे लक्ष द्या, म्हणजे हँडरायटिंग जरा ओळखू येत नसेल कदाचित. रिॲक्टंट मायनस प्रोडक्ट ह्याच्यामध्येच आपण तेवढं करतो. आता रिॲक्टंट मायनस प्रोडक्टमध्ये ह्याच्यामध्ये करायचं काय असते, एक्झाम्पल घेऊ, डायरेक्ट एक्झाम्पलनं जरा लवकर समजेल. आता हे CHH असे आहेत समजा, असं एखाद्या ह्याचं घेण्यापेक्षा आता असं घेऊ, प्लस C ट्रिपल बॉन्ड C, असं काही नॉर्मली घ्यायला मी, म्हणजे तसं काही हे नाही त्याच्यामागे. इथं बीच आहे समजा इथं पण, आणि इथं इथं काय बनायला, हां इथं A2 प्लस B 1 2 3 4 3B2 प्लस C2 असं काहीतरी बनायला. तर आता ह्याच्यामध्ये एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन फॉर बॉन्ड एन्थॅल्पी झोन कसं काढायचं. आता ह्याच्या रिॲक्टंट मायनस प्रोडक्ट आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये ह्याचे बॉन्ड तुटायला जितकी एनर्जी लागली मायनस ह्याचे बॉन्ड फॉर्मेशन होताना किती एनर्जी रिलीज झाली ते. म्हणजे काय, आता ह्याच्या, आता बघा ए बॉन्डमध्ये ए डबल बॉन्ड आहे, किती आहेत असे एकच आहे. तर मग एनर्जी ऑफ, आता एनर्जीला असं लिहितात ह्याच्यामध्ये ए डबल बॉन्ड आहे. आता ए बी बॉन्ड किती आहेत, 1 2 3 4, तर 4 टाइम्स एनर्जी ऑफ ए बी बॉन्ड. ब्रेक व्हायला जितकी एनर्जी लागते ती. रिॲक्टंट आधी आहे हे लक्षात ठेवा फक्त. मग 2 CB बॉन्ड आहेत 2 इंटू, आणि मग काय, एक हे C ट्रिपल बॉन्ड C आहे, म्हणजे 1 इंटू C ट्रिपल बॉन्ड C. आता मायनसमध्ये त्याचे प्रोडक्टचे, म्हणजे ह्याच्यामध्ये A2 किती येतं, एकच आहे, म्हणजे एकच येणार A2चं A असं, मायनस हे 3B2चे बॉन्ड येतं तर B2, आणि एक C2चं आहे तर C2. तर हे होतं थर्मोकेमिस्ट्रीचं एकदम क्विक रिव्हिजन. ह्याच्यानंतर डायरेक्ट क्वेश्चन केलं तरी चालते. 1-2 क्वेश्चनमध्ये 1-2 कॉन्सेप्ट वेगळे असू शकतात, ते परवडते. म्हणजे एवढा टाईम देण्यापेक्षा ते केलेलं परवडते की सोल्युशन बघून उत्तर लिहा. थँक्यू.